एसबीएन मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी एका ठिकाणी आलेलो आहे, अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी जे व्यक्ती आहे ती व्यक्ती सांगलीमध्ये भाजपचं कमळ फुलवण्यात आणि भाजप वाढवण्यात खूप मोठाचा त्यांचा खारीचा वाटा आहे। असे व्यक्ती आहे आपल्यासोबत आहेत शेखर इनामदार। एकीवेळी ते नगरसेवक होते 2008 साली, त्यानंतर ते उपमहापौरसुद्धा झाले। तळमळीनं काम करणारा आणि संघाचा कट्टर माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। आज ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नमस्कार, शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष, निवडणूक प्रमुख म्हणून आता जबाबदारी आहे। 2008 सालापासून भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेमध्ये साधारण 95 सालापासून मी काम करतो आहे, परंतु 2003 पासून भारतीय जनता पार्टीचा प्रवास हा अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला। पूर्वी आपण सर्व एकत्रित काम करत होतो, प्रगती थोड्या प्रमाणात होती, परंतु 2002मध्ये संभाजी पवारांचा या ठिकाणी प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये आणि टप्प्याटप्प्यानं विस्तारित भागामध्ये भाजप पक्ष त्या ठिकाणी पोचला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या टीममुळं आणि एकंदरीत पक्षाची ध्येय धोरणं राबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। सत्ता नसतानासुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगली कामं केली आणि सुरुवात केली। 2004ला पहिल्यांदा जतमध्ये कमळ फुललं आणि सुरेश भाऊ खाडेंच्या रूपानं एक आमदार मिळाले। त्याच्यानंतर 2008ला पदवीधर मतदारसंघामध्ये चंद्रकांतदादा पाटील पुणेमध्ये निवडून आले आणि तिथून प्रवास सुरू झाला। मग 2009ला संभाजी पवार साहेब, शेंडगे, खाडेसाहेब असे 4 आमदार त्या ठिकाणी निर्माण झाले आणि 2009 नंतर खरं भारतीय जनता पार्टीची वाढ होण्यामध्ये सुरुवात झाली। पूर्वी स्वर्गीय प्रमोदजी महाजन म्हणायचे की नंदुरबार आणि सांगलीचा खासदार झाला की देशामध्ये सत्ता येईल, असे नेहमी भाषणात म्हणायचे। त्याच पद्धतीनं 2014ला झालं। 2014ला नंदुरबारला पण भाजपचा खासदार झाला आणि सांगलीमध्ये संजय काकाच्या रूपानं खासदारकी मिळाली आणि संपूर्ण जिल्हा भाजपमय होण्यामध्ये यशस्वी ठरलो। पूर्वी आपण 95-97च्या साली काम करत असताना एक खडकाळ भाग म्हणून आपण या ठिकाणी बघित होतो, काँग्रेसचा बालेकिल्ला होता। या ठिकाणी स्वर्गीय वसंतदादा पाटील, मदन पाटील, जयंतराव पाटील, विश्वनाथ पाटील असे मातब्बर नेते होते। अशा ठिकाणी काँग्रेस विरोधी भूमिका घेऊन आम्ही सर्व नेते काम करत होतो। त्यामध्ये यश त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं मिळालं आणि कार्यकर्त्यांचा विश्वास निर्माणामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो। विशेषतः स्वर्गीय संभाजी अप्पा पवार यांच्या प्रवेशानंतर तर सर्व तळागाळामध्ये भारतीय जनता पार्टी पोचला आणि त्याचा फायदा आम्हाला भविष्यकाळामध्ये झाला। 2008 साली त्या ठिकाणी आम्ही एक महाविकास आघाडी म्हणून प्रयोग केला। त्यामध्ये मी विश्रामबाग या भागातून नगरसेवक झालो आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा घटक म्हणून त्या ठिकाणी आम्ही 9 नगरसेवक होतो। त्यामध्ये मला प्रथमच उपमहापौर म्हणून संधी मिळाली। त्याचा फायदा मी इतका घेतला की गल्ली भागाभागामध्ये कार्यकर्ते कसे वाढतील, आपल्या योजना कशा पोचतील, ह्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काम केलं। मग त्याच्यानंतर 2014च्या इलेक्शनमध्ये आपण जिल्ह्यामध्ये चांगल्या ठिकाणी आपले पक्षाचे उमेदवार निवडून आले। परत एकदा मिरजेमध्ये सुरेशभाऊ खाडे असतील, सांगलीमध्ये सुधीरदादा आमदार गाडगे असतील, ते पहिल्यांदा आमदार झाले आणि परत एकदा भारतीय जनता पार्टीची घोडदौड सुरू झाली। 2014 नंतर परत आम्ही सगळे एकत्र आलो आणि निश्चय केला की आता स्थानिक स्वराजमध्ये सुद्धा आपण चांगल्या ताकदीनं लढवायच्या। त्यामुळे पहिल्यांदा जिल्हा परिषद कमळ चिन्हावर आणि 2018ला पहिल्यांदा महापालिका कमळ चिन्हावर त्या ठिकाणी 41 पक्षाच्या चिन्हावर आणि 2 अपक्ष 43च्या संख्येनं अतिशय चांगला कारभार केला। या 11 वर्षामध्ये जिल्ह्यात जो केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा जो निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो, त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघातून आमचे नेते आणि सध्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा फार मोठा हिस्सा आहे असं म्हटलं तर ठरणार नाही, वावगं ठरणार नाही। कारण कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता म्हणून चंद्रकांतदादांच्याकडे बघितलं जातं।
2014ला सरकार आलं आणि पहिल्यांदा दादा मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्याला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून दादांचा प्रवास हा फार मोठा होता. सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाणे, त्यांची विचारपूस करणे. त्यामुळं कार्यकर्त्यांना एक विश्वास वाटू लागला की भारतीय जनता पार्टीमध्ये यावं आणि त्यांची कार्यपद्धती आहे की फार मोठ्या सभा वगैरे घेण्यापेक्षा छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन एक वेगळी पद्धत ते अवलंबतात. संघटनात्मधला कार्यकर्त्यांची विचारपूस करून त्याची अडीअडचणीला दूर करण्यामध्ये दादा यशस्वी होतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला एखादी संधी जरी मिळाली नाही तर दादा आमच्याबरोबर आहेत अशा पद्धतीनं काम केल्यामुळं टप्प्याटप्प्यानं आमची ही सगळी टीम जिल्ह्यामध्ये वर्चस्व निर्माणमध्ये यशस्वी झालो. महापालिका दादांच्या नेतृत्वाखाली सुधीरदादा गाडगीळ, सुरेशभाऊ खाडगे यांच्या मदतीनं चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा आम्ही 2018ला महापालिका आणि जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला. मग सरकारच्या माध्यमातून हे अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी 100 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि पश्चिम महाराष्ट्रातला पहिलाच आमचा हा मोठा विजय होता. 100 कोटी रुपये आम्हाला विकास कामासाठी दिले. त्यानंतर सातत्यानं आमच्या मोठ्या स्कीम आम्ही त्या ठिकाणी यशस्वी करू शकलो. एक विशेषतः सांगली, मिरज, कुपवाडला भेडसावणारा घनकचरा विषय होता. कचऱ्याचे डेपो मोठमोठे होते, अनेक बातम्या यायच्या, तिथं अडचणी होत्या. 40-50 वर्षाचा कचरा त्या ठिकाणी डंप झालेला होता. फार मोठ्या समस्या होत होत्या. परंतु आमच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि संपूर्ण डेपोमधला कचरा आपण नष्ट करून प्रक्रिया त्यावर केली आणि आज मला सांगावं असं वाटतं की त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं उद्यान आपण सुरुवात केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. त्याच पद्धतीनं जो रोज होणारा कचरा आहे तो त्याचंसुद्धा विल्हेवाटचं प्रक्रिया केंद्र आपण उभं केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. वीज निर्मिती आणि खत निर्मिती सुरुवात आहे. वीज निर्मितीचा प्रकल्प आपण टाकतो आहे आणि दररोज गोळा होणारा कचरा एकत्रित कसा यावा या दृष्टीनं प्रयत्न करत असताना 2018ला आम्ही एक निर्णय घेतला की कंटेनरमुक्त शहर म्हणून. तर त्या दृष्टीनं पूर्णपणे यशस्वी झालो म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु 70% त्या ठिकाणी मी यशस्वी झालो. 60 घंटागाड्या घेतल्या आपण आणि आज आम्हाला स्वाभिमानानं सांगावं वाटतं की त्या ठिकाणी सगळ्या विस्तारित भागामध्ये घंटागाडी जाते, कचऱ्याचं एकत्रीकरण होतं, कलेक्शन होतं आणि आपण त्या ठिकाणी कचरा डेपोच्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवून देतो. वेगवेगळे काम करत असताना अनेक गोष्टींना आम्ही स्पर्श केला. हरिपूर कोथळी पूल एक विशेष सांगण्याचं. 2014ची सत्ता आल्यानंतर आपण कोकणामध्ये एक दुर्घटना गोदावरी पुलाची झाली. त्याच वेळेला आमच्या आयुर्वेद पुलाला 100 वर्षे पूर्ण झाली. ती भविष्यातली काळजी घ्या म्हणून आम्ही एक पर्यायी पूल त्या ठिकाणी निर्माण केला, मंजुरी मिळाली आणि आता पूर्णत्वाकडे सोडून तो वापरातसुद्धा आहे. हरिपूर कोथळी एक पलीकडचा कोल्हापूर जिल्ह्यातला भाग आहे. तर तो बऱ्याच वर्षाची मागणी होती की तो ब्रिज व्हावा, परंतु आमच्या कारकिर्दीमध्ये तो आम्ही मागणी केली, सरकारने मान्य केलं आणि तो मोठा शहराच्या व्यापाराला वाढ होण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. तिकडची सर्व सदन गावं आमच्या सांगली शहराला जोडली गेली आणि तो एक मोठा प्रकल्प आम्ही यशस्वी करू शकलो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेठ ते सांगली रस्ता. म्हणजे 2016ला मी स्वतः आमदार साहेब गाडगीळ साहेब मी स्वतः त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना विनंती केली होती. थोडासा वेळ झाला, परंतु या शहराला जोडणारा कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा होता. तो आता जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेला आहे. जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक सिंचनाच्या योजना आपण यशस्वी करू शकलो. आज आटपाडीसारख्या भागामध्ये आपण प्यायला पाणी मिळत नव्हतं, परंतु आता त्या ठिकाणी ऊस तोड मिळत नाही यासाठी आंदोलन होतं. म्हणजे हा विकासाचा एक माइलस्टोनच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जतसारख्या भागामध्ये पाणी नेण्यामध्ये यशस्वी झालो आपण. सिंचनाचा एरिया वाढला आणि अतिशय चांगल्या आता टेंबू योजना जी आहेत त्यामध्ये सौर ऊर्जावर चालवतो आहे. फार मोठा
म्हणजे धाडसी निर्णय सरकारने घेतला. तो जर सगळा पूर्णत्वाकडे आल्यानंतर या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्याकडनं वीज बिल वगैरे ते सुद्धा माफ होईल. म्हणजे दूरदृष्टीच्या दृष्टीनं विशेषतः म्हणजे जो पूर बाबतीत जो सातत्यानं आपल्याला सांगली कोल्हापूर या भागामधला त्रास होत होता, त्या दृष्टीनं सुद्धा DPR तयार करून हे पावसाचं पाणी दुष्काळी भागामध्ये कसं वळता येईल तो मोठा DPR करून तो कामास आता या ठिकाणी भविष्यकाळामध्ये सुरुवात होईल. त्यानंतर सांगलीमध्ये विशेषतः सांगलीचा आकार हा बशीसारखा आहे, म्हणजे खोलगट आहे. त्यामुळं पावसाचं पाणी जे होतं मोठा पाऊस झाला की ते निचरा होत नव्हतं. त्याप्रमाणे त्याचा एक DPR केला आणि वैशिष्ट्य म्हणजे 419 कोटीचं वर्ल्ड बँकेचं लोन मंजूर होऊन त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे. विस्तारित भागामध्ये त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. लवकरच ते काम एका महिन्यात 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकेल. अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही केली. आज ड्रायपोर्टचा विषय असू दे अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. एअरपोर्टच्या विषयीसुद्धा सातत्यानं बैठका होत आहेत. त्या दृष्टीनेसुद्धा पक्ष परवाच मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी आश्वासन दिले, काही तुम्ही गोष्टी करा, काही आम्ही करतो आणि लवकरच तो हा सांगली जिल्हा केंद्रस्थानी आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज हायवेचं जाळं बघितलं असतं तर आज तुम्ही पूर्वी बघत असाल 3-3.5 तास जतला जायला लागायचं. आज आमच्या सरकारच्यामुळं रस्त्याची कामं झाली, हायवे पूर्ण झाले, 1 तासामध्ये जतला जातो. आज नागपूर हायवे असतो सांगलीपासून सोलापूरपर्यंत 2 तासात जातो. आपल्या डोळ्यासमोर ह्या मोठ्या मोठ्या कामांची त्या ठिकाणी झालेली प्रगती, झालेली सुविधा हे लोकांना मान्य आहे. त्यामुळे विरोधक किती जरी म्हटले तरी भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास आहे, लोकांच्या कामावरचा विश्वास आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार म्हणून जो लोकांना आवडलेला आहे तो नक्कीच लाभदायक पक्षाला आहे. आता सातत्यानं देवेंद्रजी नरेंद्रजींच्यावर विश्वास या जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवलेला आहे. या विकासाला बघून किंवा या कार्यपद्धती बघून मोठे नेतेसुद्धा जिल्ह्यातले भाजपमध्ये आले. त्या ठिकाणी विशेषतः सांगली महानगरपालिकेच्या बाबतीत विचारायचं तर जयश्रीताई पाटील वहिनी यांचा मोठा प्रवेश झाला. आमच्या विरुद्ध 2ला लढलेले पृथ्वीराजबाबा पाटीलसुद्धा आमच्याकडे आले. त्यामुळे आमची ताकद भक्कम झालेली आहे. आम्ही एकसंघपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जात आहोत. आज निवडणुकी बघितलं तर विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत, पण मी ठामपणे सांगतो की 78च्या 78 ठिकाणी कमळ चिन्हावर आपण उमेदवार उभे केलेत आणि विकासाच्या जोरावर आम्ही त्या ठिकाणी तो पल्ला गाठणार आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये जरी विरोधक म्हणत असतील तर काय केलं तर लोकांना माहिती आहे. अनेक कल्याणकारी योजना आम्ही आणल्या. हे करत असताना पक्ष फक्त रस्ते गटारी आणि मूलभूत सोयीकडे न बघता माणसाचं हित कसं जोपासलं जाईल हा मोठा दृष्टिकोन घेतला. त्यात वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, महिलांना ST प्रवास अर्ध्या तिकीटमध्ये असेल, गॅसची उपलब्धता, मुलींच्या मोफत शिक्षणाची सोय, अशा अनेक उपाययोजना आहेत. म्हणजे अगदी मुलगी जन्मल्यापासून लग्नापर्यंत तिच्या वेगवेगळ्या योजना, अपघात विमा योजना, या सर्व गोरगरीब कुटुंबांना परत 80 कोटी लोकांना जवळजवळ अन्नधान्य मोफत, ह्या सगळ्या योजनेमुळं लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकाराबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि लोकांना डायरेक्ट पैसे. मला एक उल्लेख करावा लागेल या ठिकाणी की सरकारने जो निर्णय घेतला डिजिटल पेमेंटचा, त्याचा एवढा उपयोग झाला की सर्वसामान्य माणसाची पत वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. एखाद्या भाजीवाला असेल, रस्त्यावर बसेल, त्या डिजिटल पेमेंटमुळं त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा लागले आणि त्याची पत वाढायला लागली. न कळत बँकेला सुद्धा लक्षात आलं की अरे हे छोटे लोक आहेत परंतु यांच्याकडे भरपूर इन्कम आहे. मग त्या बँकांना अप्रोच व्हायला लागले, मग त्यांचं बॅलन्स शीट व्हायला लागली आणि मग त्यांना लोन व्हायले. मग छोटे लोक आपला लोन काढून घरं बांधेल, मोठे गाळे घेण्यामध्ये यशस्वी झाले. मग जरी विरोधक म्हणत असतील तर सबका साथ सबका विकास झाला आहे का तर 100% त्या ठिकाणी झाला आहे. लोकांच्यामध्ये दिसतं. इन्कम टॅक्सचा स्लॅब वाढवला, GST कमी केला, मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे पैसे बाजारात आले, त्यामुळे चलन फिरायला लागले. आता तर 1 लाखाच्यापर्यंत त्या ठिकाणी महिलांना कर्ज देण्याचं पण योजना आहे. ते त्या मुख्यमंत्री योजनामधनं ती लाडकी बहिणीमधनं ते फेडायचं.
म्हणजे माणसाचं विकासाबरोबर रस्ते गटरी तर केलोच आपण, परंतु माणसाचा विकाससुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आज आयुष्यमान भारत कार्डासाठी किती उपयोग आहे. गोरगरिबांसाठी आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केली. मुख्यमंत्री योजनेमधून पट करून 8 दिवसात प्रकरण मंजूर होतं. त्यामुळे सहज उपलब्ध होणारा हा पक्ष आणि निधी देणारा पक्ष म्हणून सरकारकडे बघितलं जातं. विशेषतः मला प्रामुख्यानं आपले पालकमंत्री चंद्रकांत दादांचं कौतुक करावं असं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी पहिल्यांदा मला असं धाडसानं म्हणावं लागेल की पालकमंत्री ऑफिस जसं POM ऑफिस असतं ते GMO ऑफिस त्यांनी सुरुवात केली. ह्या माध्यमातून सरकार आपल्या दारी ही संकल्पना केली. ते प्रत्येक भागाभागामध्ये सांगली शहरात, सांगली मिरज कोकणमध्ये ते आरोग्य शिबिर, सरकारी योजना, सरकारच्या योजनांची माहिती, काय आधार कार्ड असतील, आयुष्यमान भारत कार्ड असतील, हे भागात जाऊन ती यंत्रणाची स्वतंत्रपणे लाभत आहेत आणि ते फीडबॅक घेत आहेत लोकांच्याकडून की काय आमच्या योजना मिळाल्या का, आणि त्यांचे प्रतिनिधी जात आहेत त्या ठिकाणी. फार मोठा विषय त्या ठिकाणी या महापालिका क्षेत्रामध्ये झालेला आहे. लोक लाभ घेत आहेत. एका त्या दिवशी आपला तो मेळावा असतो, त्या ठिकाणी 1000-1500 लोक येत आहेत, आरोग्याची विषयी घेत आहेत. आणि चंद्रकांत दादांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे ते व्यक्तिगत फार लक्ष देतात. सरकार तर आहे, परंतु व्यक्तिगत स्वरूपामध्ये एखाद्या कुटुंबाला अडचण असेल तर ते स्वतः त्यात लक्ष घालून त्या कुटुंबाला मदत कशी होईल अशा पद्धतीने ह्या छोट्या मोठ्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना, सुधीरदादा गाडगे आमदार आहेत, ते विकासाच्या दृष्टीने एवढे पैसे आणले म्हणजे आज विरोधकांना आश्चर्य वाटेल की एवढा निधी हे गाडगे साहेब आणू शकतात का. तर एवढ्या मोठ्या आणून एक कार्यसम्राट आमदार म्हणून स्वतःच त्यांनी ती पदवी निर्माण केली. लोकांच्या मनामधला कार्यसम्राट आमदार. अनेक कामं, स्वच्छ प्रतिमेचा काम करण्याचा ध्येय असलेला असा माणूस आमदार झाल्यानंतर काय होऊ शकतं हे सांगलीकरांना बघितलं आहे. ते सुद्धा पक्षाचं आणि केंद्राचं राज्याचं निधी तर आणतातच, परंतु अनेक वर्ष पेढीचे मालक असलेले ते, त्यामुळं त्यांच्यासुद्धा स्वतःच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत करतात. त्याचप्रमाणे सांगली शहर हे नाट्यपंढरी म्हणून ओळखलं जातं. अनेक वर्षाची खंत होती की चांगले नाट्यगृह नाही, परंतु आमच्या काळामध्ये ठराव मंजूर करून आज शामरावनगर परिसरामध्ये आपण 25 कोटीचं सुसज्ज नाट्यगृह बांधतो त्या ठिकाणी. आणि त्या नाट्यगृहाला फक्त टेक्निकली कागदपत्राची अडचण नाही, तर मागच्या 5-6 महिन्यामध्येच उद्घाटन झालं असतं. आता निवडणूक झाल्या त्याचं उद्घाटन कामाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात त्या ठिकाणी होते. परवाच मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही सगळ्या 2 आमदार आणि आम्ही मागणी केली की बाबा सांगली मिरज कुपवाड आता वाढतं आहे, विस्तार होतो आहे, आम्हाला एक सुसज्ज कार्यालय पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केली. साहेबांनी सांगितलं की त्याचासुद्धा विचार करूया. विजयनगरला कोर्ट बिल्ट जो आहे परिसर, त्यामध्ये एक जागा आरक्षित केलेली आहे, त्याचा प्लॅनसुद्धा तयार आहे. त्या इमारतीचंसुद्धा भविष्यकाळामध्ये मंजुरी होईल असं मला नक्की वाटतं. अनेक वर्षापासून आपल्याला जो प्रश्न मिळेल शेरी नाला, त्या शेरी नाल्याचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन झालेलं आहे. काम टेंडर प्रक्रियेमध्ये आलं आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आपण निर्णय घेऊ शकतो. आम्हाला झालं काय थोडंसं, आम्हाला विकास विरोधकांना बोलायला थोडीशी संधी कशी मिळाली. 2018ला सत्ता आली, 19ला महापूर आला, 2 वर्ष आमची कोरोनामध्ये गेली, 2 वर्षानंतर 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं. त्याच्यानंतर आमच्याच गडबडीमुळे थोडासा आमचा महापौर त्या ठिकाणी गेला. परंतु ह्या सगळ्या 7 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इफेक्टिव्ह काम करायला मला 2.25 वर्ष मिळाली. त्या 2.25 वर्षामध्ये आमदार साहेबांनी, दोन्ही आमदार साहेबांनी, राज्याने, पालकमंत्र्यांनी जवळजवळ 3000 कोटीपर्यंत निधी आणण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालो. त्यामुळं विरोधकांना थोडंसं बोलायला जागा आहे, परंतु आम्ही ठामपणे सांगतो या 2.25 वर्षामध्ये अनेक योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केल्या आहेत. काही योजना मंजूर झालेल्या आहेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत. येणाऱ्या काळामध्ये करू. आता राज्यात सरकार स्थिर आहे, अगदी भक्कम आहे, केंद्रात भक्कम आहे. त्यामुळे येणारी 5 वर्ष जी आहेत ती सांगलीकरांसाठी अतिशय चांगली विकासाच्या पाया रोवण्यासाठी, विकास मूलभूत कामं करण्यासाठी फार सुवर्ण काळ आहे. त्यामुळं
आम्हाला ह्या गेल्या 10-11 वर्षातल्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर महापालिकेमध्ये 100% खात्री आहे की आम्ही भारतीय कमळ चिन्हावर महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येऊ. एकमेव असा पक्ष आहे की तुम्ही 78 उमेदवार दिले, बाकीच्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाही. आता बोलायचं तर आहे की खरं म्हणजे त्या लोकांनी आमच्याकडं प्रचंड या जोरावर फार मोठी संख्या झाली इच्छुकांची. त्यामुळे काही लोक आमच्यातलेच गेलेत त्या ठिकाणी. म्हणजे आज बघायला गेलं तर दोन्ही पक्षाकडं 25-30 लोक आमच्यातले नाराज गेले. आम्ही 570 पैकी फक्त 78 जणांना तिकीट देऊ शकलो. जे नाराज झाले, अनेक वर्ष काम केलेले होते, ते लोक त्यांच्याकडे गेले. त्यामुळे मुख्य प्रवास जर म्हटला तर भारतीय जनता पार्टीचा आहे. आता आपण जे काय उमेदवार उभा केलेले आहेत त्या उमेदवारांना आपण काय सांगाल आणि नागरिकांना काय आवाहन करणार? मी उमेदवारांना असं सांगेन की आपण सर्वांनी नम्रपणे लोकांच्या समोर जावं, आपल्या सर्व योजना सांगावं, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना लोकांच्या समोर मांडाव्यात आणि नम्रपणानं मी सेवक आहे असं म्हणून तुम्ही मतं मागावीत. मी नगरसेवक म्हणजे मिरवणाऱ्याचं पद नाही, ते जबाबदारीचं पद आहे. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. आपण नम्रपणाने सेवेचं व्रत घेऊन जर आपण नागरिकांच्यापर्यंत गेलो तर नागरिक नक्कीच आशीर्वाद देतील. आणि मी जनतेला असं या ठिकाणी आव्हान करतो आहे की तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. भारतीय जनता पार्टी हे उमेदवार निवडणूक लढवत नसतो, पक्ष लढवतो. आज तुम्ही कमळ चिन्हाला आम्ही मतं मागतो, म्हणजे याची जबाबदारी केंद्राची, राज्याची आणि स्थानिक नेत्यांची असते. त्यामुळं आपण विश्वास ठेवून आम्हाला परत एकदा संधी द्या. जे आपल्याला मत देणार आहे ते कमळ चिन्हाला, कुठल्या उमेदवाराला नसून कमळ चिन्हाला आहे. आणि त्याची सगळी विकासाची आणि विकास करण्याच्या धोरणांची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची असेल. हे होते शेतकरी नामदार. त्यांनी सांगितलेलं की भाजपमुळे कसा विकास होऊ शकतो, कसा विकास झालेला आहे. त्यामुळे तुम्ही भाजपलाच मतदान केला तर आणखीन यामध्ये विकास होण्याची शक्यता आहे.